बघूया 100% बातम्या। जरंडेश्वर कारखाना प्रकरणी ईडीनं आणि इन्कम टॅक्स विभागानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना क्लीन चिट दिली होती। त्यामुळे अजित पवारांसाठी हे प्रकरण संपल्यात जमा झाल्याचं म्हटलं गेलं, पण तसं झालं नाही। अशातच मुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरू झाली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबी कडून ही चौकशी सुरू करण्यात आली आहे। जरंडेश्वर कारखान्यातील गैरव्यवहार, कोरेगाव इथला एक भूखंड आणि डिस्टिलरी प्रकल्पाबाबत ही चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा संपताच ही चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती आहे। अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असल्याची चर्चा आहे। ईडीनं जरंडेश्वर कारखान्याची चौकशी करून चार्जशीट दाखल करताना त्यातून अजित पवार यांचं नाव वगळलं होतं। त्यानंतर आता पुन्हा एसीबीनं या प्रकरणाची चौकशी सुरू केल्यानं खळबळ उडाली आहे। दादांच्या जरंडेश्वर कारखान्यासंदर्भात एसीबीने चौकशी अरे तुम्ही आता टनेल मध्ये आले ना, टनेल का बोला तर महत्त्वाचं आहे टनेल जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरू झाल्यानं महायुतीत सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे। देशात आता फक्त लोकसभा निवडणुकीसाठी एका टप्प्याचं मतदान बाकी आहे। त्यानंतर 4 जूनला निवडणुकीचे निकाल जाहीर होतील। त्याआधीच महायुतीत मतभेद दिसू लागले। मुंबईत सोमवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला। या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळांनी विधानसभा निवडणुकांच्या जागा वाटपासाठी आग्रहाची भूमिका घेण्याची मागणी अजित पवारांकडे केली। त्यावर भाजपचे नेते निलेश राणेंनी सवाल उपस्थित केलाय। भाजपचा लहान कार्यकर्ता असलो तरी नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं? जरांगेंचं आंदोलन सुरू असताना आम्ही त्यांची बाजू घेतली नाही। नेहमी भुजबळ भाजपला डिवचत असतात। युती आघाड्या करून ही भाषा शोभत नाही, अशी पोच निलेश राणेंनी केली। आपल्या वक्तव्यामुळे विरोधकांना जर आयतं वातावरण मिळत असेल तर ते योग्य आहे का? माहितीतले आमचे मित्र आहेत, त्यांना सुद्धा वाईट वाटण्याचं काही कारण नाही। मी जे काही बोललो ते त्यांना फक्त आठवण करून देणारं बोललो। अशा चर्चा सार्वजनिक ठिकाणी केल्यामुळे याचा परिणाम हा युतीमध्ये बेबनावा आहे की काय अशा प्रकारचा मेसेज जायला होतो। भुजबळांच्या आक्रमक भूमिकेनंतर लोकसभा निवडणूक निकालाआधीच महायुतीत खटके उडत असल्याचं दिसून येत आहे। लोकसभा निवडणुकांच्या 5व्या टप्प्याचं मतदान संपताच राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले। या निवडणुकांच्या तयारीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आघाडीनं घेतली आहे। मुंबईत सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला। या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानसभा निवडणुकांसाठी तयारीचे संकेत दिले। मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेच्या जागा वाटपात अजित पवारांनी आग्रही भूमिका घ्यावी असं वक्तव्य केलं। मात्र भुजबळांच्या वक्तव्यानंतर भाजपमध्ये नाराजीचा सूर पसरलाय। या पार्श्वभूमीवर भुजबळांनी आता नरमाईची भूमिका घेतली आहे। आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं 80-90 आपल्याला जागा मिळतील। आत्ताच त्यांना सांगून टाका, आमचा वाटा जो आहे हा आम्हाला मिळाला। भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे भाजपला सर्वात जास्त जागा मिळतील, पण आमच्या सोबतचे जे 2 पक्ष आहेत त्यांचा पूर्ण सन्मान हा यामध्ये राखला जाईल। भाजप हा मोठा पक्ष आहे, बिग ब्रदर आहे आमच्या महायुतीमध्ये, त्यामुळे त्यांना जास्तच जागा मिळणार। आता एवढा करणे का मूर्ख नाही की त्यांना कमी जागा द्या ना आम्हाला जास्त जागा द्या। भुजबळांनी नरमाईची भूमिका घेतल्यानंतर विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीत निर्माण झालेला विसंवाद दूर होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी सर्व 48 जागांवर मतदान पूर्ण झालं। आता सगळं लक्ष 4 जूनच्या निवडणूक निकालाकडे लागलं। अशात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानं चर्चांना उधाण आलं। लोकसभा निवडणुकांच्या नंतर विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक पार पडली। या बैठकीत नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना संबोधित करताना अजित पवारांनी लोकसभा निकालाबाबत सूचक विधान केलं। त्यावरून विरोधकांनी त्यांना घेरलंय। कुठं कसं गणित बदलतं काय ते ब्रह्मदेवाला तरी सांगू शकणार नाही यावेळेस काय होणार आणि काय नाही। इसलिए अजित पवार को भगवान याद आ रहे, इसका मतलब समझ लो कि तडीप पार। भाजपकडून लोकसभेसाठी 400 पारचा नारा दिला जातो। मात्र अजित पवारांच्या विधानानं त्यांना निकालाबद्दलची शंका आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे। पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरण सध्या चर्चेत आहे आणि या प्रकरणात क्षणाक्षणाला नवनवीन ट्विस्ट येत आहे। या प्रकरणात ससूनच्या 2 डॉक्टरांना अटक केल्याच्या नंतर प्रकरणाला अतिशय वेगळं वळण लागलंय। ससूनच्या डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर
यांना अटक झाल्यानंतर विरोधक आक्रमक झाले. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी ससून रुग्णालयाच्या डीनची भेट घेतली. यावेळी दबावाला बळी न पडण्याची सूचना डीननं केली. तुमच्यावर कोणाचाही दबाव आला तरी तुम्ही त्या दबावाला बळी पडू नका. डॉक्टर अजय तावरे किडनी रॅकेटमध्ये दोषी आढळले असताना सुद्धा कारवाई झाली नाही. मात्र आता कारवाई व्हावी अशी मागणी धंगेकरांनी केली. तर अजय तावरे एका मंत्र्याच्या जवळच्या असल्यामुळं त्यांना वारंवार या ठिकाणी त्याच खुर्ची बसण्याला किंवा बदली होण्याला कुणी त्याच्यावर कारवाई नाही केली. डॉक्टर तावरेंना फोन कुणी केला याचा शोध घ्यावा अशी मागणी धंगेकरांनी केली. तर आता आजपासून कालपासून कोणाचं त्याच्यावर प्रेशर येते हा महत्वाचा भाग आहे. दूध का दूध पाणी का पाणी झालं पण हे माझं मत आहे. यावेळी मंत्री मुश्रीफांना प्रत्युत्तर दिलंय. माफी नाही दंडवट करणार पाया पडेल त्यांच्या, पण ते कधी पडेल की आमच्या पुण्यामध्ये पब संस्कृती संपली. पुण्यातल्या हिट अँड रन प्रकरणी धंगेकरांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये ससून हॉस्पिटलमधल्या 2 डॉक्टरांनी फेरफार केल्याचं समोर आलं. त्यानंतर सरकारकडून या सगळ्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली. डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली ही त्रिसदस्यीय समिती असून ससूनमध्ये ती दाखल झाली. डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीनं ससून हॉस्पिटलच्या डीनची भेट घेतली. ससून प्रशासनाची SIT मार्फत चौकशी करण्यात आली. तसंच ससूनच्या ब्लड लॅबची पाहणी करण्यात आली. कल्याणीनगरमधील अपघाताचा घटनाक्रम कसा होता, त्या दिवशी नेमकं काय घडलं, ब्लड सॅम्पलचा फेरफार कुणी केला, त्या संबंधित सगळ्यांची चौकशी होणार आहे. CCTV रजिस्टर बुक तपासलं जाणार आहे. कर्मचाऱ्यांसोबत चौकशी समिती बोलणार आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे माहिती घेणं सुरू आहे आणि तसे आम्ही आता रेकॉर्ड्स वगैरे गोळा करण्याचं काम आत्ताच सुरू झालेलं आहे. त्याच्या संबंधी सगळी माहिती अधिष्ठाता आणि अधीक्षकांकडून घेत आहोत. जे गव्हर्नमेंटचे MCSRचे नियम आहेत त्याच्यात चौकशीचे नियम स्पष्टपणे दिलेले आहेत, त्याप्रमाणे आम्ही चौकशी करीत आहोत. ब्लड सॅम्पलची फेरफार झाल्याच्या गंभीर प्रकरणानं विरोधकांनी सरकार आणि प्रशासनाला धारेवर धरलं. त्यामुळे आता डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या चौकशी समितीच्या अहवालाकडे राज्याचं लक्ष लागलंय. पुण्यातील कल्याणीनगर इथं झालेल्या पोर्शे कार अपघाताच्या नंतर बरबटलेल्या व्यवस्थेचा नवनवा अतिशय विद्रूप चेहरा दिवसागणिक या महाराष्ट्राच्या समोर उघड झाला. अपघातानंतर अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी राजकीय नेते आणि पोलीस यंत्रणेनं कशी मदत केली याच्या संदर्भातले आरोप झाले. त्यातच आता अल्पवयीन आरोपीच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणात ससून हॉस्पिटलमधील वैद्यकीय तपासणी आणि उपचारासंदर्भात झालेल्या गैरप्रकारासंदर्भात चौकशीसाठी SIT गठीत करण्यात आली. या SIT समितीच्या अध्यक्षा डॉक्टर पल्लवी सापळे आहेत. मात्र ही SIT समितीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. डॉक्टर पल्लवी सापळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. हा धागा पकडत विरोधकांनी समितीवरच सवाल उपस्थित केला. चौकशी करणारे किती स्वच्छ आहेत? ससून प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यातील व्यक्ती नेमणं म्हणजे सरकारच्या हेतूवर शंका आणणार आहे. ही चौकशी समिती मान्य नसून निवृत्त न्यायमूर्तींच्या माध्यमातून चौकशी व्हावी. चौकशी एका भ्रष्ट अधिकाऱ्यांची नियुक्ती करून होते आहे. यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे न्यायिक चौकशी. पण एखादा अधिकारी जर चांगलं काम करत असेल किंवा करायला जर त्याला कॅपेबल वाटला तर त्याची नेमणूक केली तर त्याच्यात काही गैर मानू नका. माझी नियुक्ती शासनाने केली आहे, त्यामुळे ह्याचं उत्तर द्यायची सक्षम अधिकारी शासन आहे, मी नाही. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते चौकशी समितीचे अध्यक्ष. हा प्रकार म्हणजे उंदराला मांजरीची साक्ष असा प्रकार असल्याचा आरोप करण्यात येतोय. पुण्यातल्या पोर्शे अपघात प्रकरणात ससून हॉस्पिटलमधील वैद्यकीय तपासणी आणि उपचाराच्या संदर्भात झालेल्या गैरप्रकारासाठी SIT समिती गठीत करण्यात आली आहे. या SIT समितीच्या अध्यक्षा डॉक्टर पल्लवी सापळे आहेत. मात्र सापळे यांच्या नियुक्तीवरच विरोधकांनी सवाल उपस्थित केलाय. डॉक्टर पल्लवी सापळे या ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर JJ हॉस्पिटल रुग्णालयाच्या डीन आहेत. JJ रुग्णालयाच्या डीन डॉक्टर पल्लवी सापळेंविरोधात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे आरोप आहेत. मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय JJ रुग्णालयात अनेक प्रकरणात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केल्याचा आमदार यामिनी जाधवांनी आरोप केला. JJ रुग्णालयात औषध यंत्रसामग्री खरेदीच्या बिलांवर 5 ते 10% कमिशन घेतल्याशिवाय सह्या केल्या जात नसल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. हा मुद्दा विधानसभेत चर्चेत आला. डॉक्टर सापळे भाड्यानं वाहन वापरतात आणि महिन्याला त्याचं 1 लाख रुपयांचं बिल सरकारला सादर करतात. मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्त संक्रमणशास्त्र विभागात असताना रक्तातील प्लाझ्मा विकून सरकारच्या परवानगीशिवाय
त्यांनी 13 लाख रुपये जमा केले. या पैशातून रुग्णवाहिका खरेदी करून ती आईनं दान दिल्याचं सांगितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातल्या कल्याणीनगर अपघात प्रकरण गाजतंय. या प्रकरणी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी हे सगळं प्रकरण सत्ताधाऱ्यांना उचलून धरत सवाल केले. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांना घेरायला सुरुवात केली आहे. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणानंतर पुण्यातील अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी बदलल्याचं समोर आलं. पुणे, जळगाव, नागपूर हिट अँड रन प्रकरणाचा उल्लेख करत नाना पटोलेंनी गृहमंत्री फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली. लॉ केलेला आहे त्यांनी आणि म्हणून त्याचा फायदा अशा धनदागड्या मुलांना आणि मुलींना वाचवण्यासाठी तो उपयोग करतात आहेत. म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा. पुण्यातील अवैध पब आणि बारच्या मुद्द्यावरून पटोलेंनी पालकमंत्री अजित पवारांना सवाल केला. तुम्हीच पालकमंत्री आहात तिथले आणि कडक शासन चालवतो म्हणून सांगतात. हे कडक शासन आहे. पोर्शे कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. त्यावेळी गाडीतून 2 व्यक्ती उतरल्या होत्या असा दावा करत पटोलेंनी सवाल केलाय. नशेडी व्यवस्थामध्ये एक आमदाराचा मोरगा सुद्धा होता. तो कोण होता तेही जाहीर झालं पाहिजे. पटोले यांच्या वक्तव्यानं अपघातावेळी पोर्शे कारमध्ये आणखी एका बड्या व्यक्तीचा मुलगा होता का याबद्दल चर्चा रंगली आहे. विद्येचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात मागील काही दिवसात ड्रग संदर्भात अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. ललित पाटील या ड्रग तस्करामुळे शहरातील ड्रगची समस्या ऐरणीवर आली होती. आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गांजा सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात गांजा सापडल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला. 2 आठवड्यानंतरही विद्यापीठानं कारवाई केली नसल्याचा आरोप होतोय. याबाबत जाब विचारण्यासाठी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे पुणे विद्यापीठात पोहोचल्या. यावेळी अंधारे आणि धंगेकरांनी गांजा प्रकरणाबाबत कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांना जाब विचारला. हा गांजा प्रकरण लपवण्यासाठी ज्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले असतील त्यांच्या निलंबनाच्यासाठी आणि त्यांच्यावरती वेगळी चौकशी ते करायला तयार असतील. जर ती वेगळी चौकशी होणार नसेल तर आम्हाला येत्या अधिवेशनामध्ये त्यावर चर्चा घडवून आणावी लागेल. आमची हीच मागणी होती की उद्यापर्यंत हा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जर हा गुन्हा दाखल नाही झाला तर तुम्ही कोणाला पाठीशी घालताय. एकीकडे पुणे पोर्शे कार प्रकरण, त्यात ससून कनेक्शन, अवैध पब बारचा मुद्दा गाजत असताना पुणे विद्यापीठातील गांजा प्रकरणही तापलंय. त्यामुळे अंधारे आणि धंगेकर आणखी आक्रमक झाल्याचं दिसतंय. कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्त नमुनेत ससूनमधील डॉक्टर अजय तावरेनं बदलल्याचं आता लपून राहिलं नाही. या प्रकरणी पुणे पोलिसांनी अजय तावरेसह 3घांना बेड्या ठोकल्या. पण अटकेनंतर अजय तावरेनं काही धमकीवजा इशारा दिलाय. त्यामुळे या प्रकरणात तावरेचा गॉडफादर कोण आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. पुण्याच्या कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला होता. ससून रुग्णालयातील डॉक्टर श्रीहरी हळनोर यानं डॉक्टर अजय तावरेच्या सांगण्यावरून अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलले. या प्रकरणी पुणे पोलिसांनी डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हळनोर यांना बेड्या ठोकल्या. अटकेनंतर डॉक्टर तावरेंनी धमकीवजा इशारा दिलाय. मी शांत बसणार नाही, सगळ्यांची नावं घेईन असं डॉक्टर अजय तावरेंनी म्हटलंय. त्यामुळे काही प्रश्न निर्माण झालेत. डॉक्टर तावरेंचा हा धमकीवजा इशारा कोणाला आहे? या प्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे? कुणाच्या सांगण्यावरून डॉक्टर तावरेनं रक्ताचे नमुने बदलले? डॉक्टर अजय तावरेंना कुणी फोन केला होता का? असे अनेक सवाल उपस्थित झालेत. डॉक्टर तावरेनं कुणाला गर्भित इशारा दिलाय? ससूनमधील आणखी कोणी या गुन्ह्यात सहभागी आहे की त्यानं एखाद्या राजकारणाला हा इशारा दिलाय? असे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. राष्ट्रवादीतील अंतर्गत फुटीनंतर अनेक नेते कार्यकर्त्यांनी थोरल्या पवारांची साथ सोडून अजित पवार यांचा हात धरला. मात्र लोकसभा निवडणुकीपर्यंत पवारांसोबत असलेल्या काही जणांची नाराजी आता उफाळून आली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी सोमवारी पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. धीरज शर्मांपाठोपाठ युवती अध्यक्षा आणि लेडी जेम्स बॉन्ड अशी ओळख असलेल्या सोनिया दुहानही राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. पार्टी ज्वाइन नहीं की है और ना ही पवार साहब को छोड़ा है. दुहान यांनी सुप्रिया सुळेंच्या नेतृत्व गुणांवर सवाल उपस्थित केले. कि पवार साहब की डॉटर, उनकी बहुत इज्जत है, डॉटर होने के नाते से उनकी बहुत इज्जत है, बट मुझे बड़े खेद के साथ कहना पड़ेगा वो हमारी लीडर नहीं बन पाई. सुळेंच्या आजूबाजूचे लोक कारस्थान रचत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
जो ताई के आसपास के कुछ लोग हैं वो इस समय ऐसा काम कर रहे हैं कि जो काम करने वाले लोग हैं, लीडर लोग हैं, जो लीडर हैं पार्टी के, उनको खत्म करने का काम किया जा रहा है। पक्ष सोडणार असल्याचं दुहान यांनी जाहीर केलंय। मैंने आज तक पार्टी नहीं छोड़ी है, लेकिन जल्द मैं भी पार्टी छोड़ने का निर्णय लूंगी। सोनिया दुहान यांनी थेट सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वावर सवाल उपस्थित केले। त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षात नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न निर्माण होतोय। सोनिया दुहान यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या युवती राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। मात्र सोनिया दुहान यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोप केलेत। सुळे यांच्या नेतृत्व गुणांवर टीका करत त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचं जाहीर केलं। शरद पवारांच्या निष्ठावंत अशी सोनिया दुहान यांची ओळख आहे। सोनिया दुहान यांनी 2019च्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावली होती। वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। दिल्ली विद्यापीठात 2 निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचं नेतृत्व केलं। त्या एकदा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष राहिल्या, त्यानंतर राष्ट्रीय महासचिव झाल्या। पक्षाच्या युवक संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं। शरद पवारांना आपला त्या गुरु मानतात। पहाटेचा शपथविधी झाल्यानंतर जी कामगिरी सोनिया दुहान यांना दिली होती ती त्यांनी फत्ते केली। त्यामुळे त्यांना लेडी जेम्स बॉन्ड म्हणून ओळखलं जातं। त्यानंतर त्या शरद पवारांच्या अत्यंत विश्वासातल्या तरुण सहकारी बनल्या। भाजपच्या गळाला लागलेल्या आमदारांना परत आणण्याचं काम सोनिया दुहान यांनी केलं होतं। शिंदेंच्या गुवाहाटीच्या बंडावेळी देखील जेव्हा आमदारांना गोव्यात आणलं त्यावेळी गोव्यातील हॉटेलमध्ये बोगस कागदपत्र देऊन हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता। मात्र त्यांचा तो प्रयत्न फसला। मुंबईकरांचा प्रवास सुसाट व्हावा यासाठी मुंबईत महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडचा पहिला टप्पा सध्या सेवेत आहे। मात्र या कोस्टल रोडच्या टनेलमध्ये गळती होत असल्याचं समोर आलं। दरम्यान न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी ही गळती दूर करण्याबाबत उपाययोजना करण्याचे आदेश पालिकेला दिले। मुंबईतल्या कोस्टल रोड प्रकल्पातील बोगद्याला गळती लागली। न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेत पालिका प्रशासनानं तातडीनं बोगद्याची दुरुस्ती केली। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोस्टल रोड भुयारी मार्गातील गळतीची पाहणी केली। मेन स्ट्रक्चर आहे त्याला कुठलाही धोका नाही आहे। हा जॉईंटमध्ये जे आहे त्या जॉईंटमध्ये लिकेज आहे। भविष्यात अशा प्रकारची समस्या उद्भवू नये यासाठी तातडीनं पावलं उचलण्यात येतील आणि गळती रोखण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। सर्व 25 जॉईंटवर ही प्रक्रिया केली पाहिजे। इंजेक्शनद्वारे पॉलिमर ग्राउटिंग हे केलं जाईल। कोस्टल रोडच्या या कामात काही त्रुटी राहिल्यात का असा सवाल या घटनेच्या निमित्तानं उपस्थित होतोय। न्यूज 18 लोकमतनं सगळ्यात पहिल्यांदा ही बातमी दाखवून गळतीची समस्या सगळ्यांसमोर आणली। या पुढच्या काळातही आम्ही हा पाठपुरावा करत राहू। उन्हाळ्याच्या सुट्ट्या आता संपत येत असल्यानं कोकणात गेलेल्या चाकरमान्यांची पावलं पुन्हा मुंबईकडे परतीच्या वाटेवर लागली आहेत। मात्र चाकरमान्यांच्या या परतीच्या वाटेवर नेहमीप्रमाणे अनेक विघ्न येत आहेत। सर्वात सुरक्षित प्रवास म्हणून आजही लाल परीला प्राधान्य दिलं जातं। याच लाल परीची दापोलीतली वाहतूक खोळंबली आहे। याला कारण ठरलंय दापोलीतील एसटी डेपोतील डिझेलचा तुटवडा। दापोली बस आगारात कालपासून डिझेल तुटवडा जाणवत असल्याची माहिती मिळतेय। डिझेलच्या तुटवड्यानं दापोली बस स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या रखडल्या। डिझेलच्या या तुटवड्यानं प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। एसटी बस वेळेत न सुटल्यानं प्रवासी तासनतास खोळंबून होते। जेवढे पण पॅसेंजर आहेत त्यांचे तारांबळ उठते आणि अजून जर बघायला गेलं तर इकडे कुठलीही सोय नाही। डिझेल भरूनच ठेवायला पाहिजे त्यांनी, कारण सीझन आहे, प्रवाशांचे खूप फार होत आहेत। रत्नागिरी एसटी विभागाकडून डिझेल पैसे वेळेत न भरल्यानं दापोलीत डिझेल तुटवडा जाणवल्याची माहिती मिळतेय। सर्व्हरमधील समस्येनं वेळेत पैसे भरले गेले नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। एसटीची वाहतूक वेळेवर व्हावी यासाठी प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करून डिझेल तुटवड्याची समस्या सोडवण्याची गरज आहे। राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला। या निकालात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होतोय। या वर्षातच बीडच्या डाबी गावच्या कृष्णा मुंडे या विद्यार्थ्याचं यश काहीसं खास आहे। बीडच्या परळी तालुक्यातील डाबी गावचे रहिवासी असलेल्या नामदेव मुंडे यांचा कृष्णा हा मुलगा 2018ची 10वीची परीक्षा दिल्यानंतर तो या परीक्षेत अनुत्तीर्ण झाला। आपल्या मुलानं 10वी पास व्हावं अशी बांधकाम कामगार असलेल्या नामदेव मुंडेची इच्छा होती। त्यांचा मुलगा वारंवार प्रयत्न करत राहिला
मात्र पदरी अपयश मिळत होतं. अखेर 10 वेळा अनुत्तीर्ण झाल्यानंतर 11व्या प्रयत्नात कृष्णानं 10वीचा गड सर केला. 11व्या प्रयत्नात 10वी पास होणाऱ्या कृष्णाच्या यशाचा आनंद कुटुंबियांसह गावकऱ्यांनी साजरा केला. सांगेल साहेब, माझ्या कष्टानं मी पास केला, फी भरली 11 वर्षे, 11व्या वर्षात पास झाला. विषय गेलेले होते, त्याच्या हिमतीनं ते विषय काढले. जिद्द आणि चिकाटी ठेवली तर यश हमखास मिळतंच, हे कृष्णा मुंडेच्या यशातून अधोरेखित होतंय. आयुष्यात अपयश इतकं असावं की उद्या यशाचा सुद्धा जल्लोष व्हावा, अशी ही परिस्थिती. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.